जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हॅलो हॅलो हरी आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाले पान्हा 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 नाम घेता पंढरी राना नाव घेता पंढरी राना नाव घेता पंढरी राना नाव घेता
पंढरीराना नाव घेता पंढरीराना नाव घेता पंढरीराना कोठे न दिसे पाहता उडी घाले अवचिता उडी घाले अवचिता उडी घाले अवचिता कोठे न दिसे पाहता उडी घाले अवचिता उडी घाले अवचिता उडी घाले अवचिता ठेवी आम्हासाठी दुःख आपण जे गोठी दुःख आपण जे गोठी दुःख आपण जे गोठी सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपण जे गोठी दुःख आपण जी गोठी दुःख आपण जी गोठी आम्हा घाले पाठीकडे आपण कळी काळासे भिडे आपण कळी काळासे भिडे आपण कळी काळासे भिडे आम्हा घाले पाठीकडे आपण कळी काळासे भिडे आपण कळी काळासी भिडे आपण कळी काळासी भिडे तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे मध्ये तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे मध्ये मोहे धाव घाले पाना 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 नाव घेता पंढरीराना नाव घेता पंढरीराना नाव घेता पंढरीराना मोहे धाव घाले पाना नाव घेता पंढरीराना नाव घेता पंढरीराना नाव घेता पंढरीराना विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई म्हणा म्हणा हॅलो साधच राहू दे फक्त आवाज दे थोडी साधच ठेव आवाज हॅलो हॅलो रा हॅलो आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार
नाव घेतात पंढरी राना नाव घेतात पंढरी राना मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना नाव घेता पंढरी राणा नाव घेता नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाव घेता 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 नाव घेता बोला महाराज पंढरी राना नाव घेता पंढरी राना नाव घेतात पंढरी राना मोहे धाव घाली पाना मोहे घाले घाली पाना बोला बोला ठाल ठाल विठ्ठल 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 गाडी वाजवा टाळ वाजवा विठ्ठल 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 आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकोर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना कोठे न दिसे पाहता कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राना सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणाची घोटी मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राना आम्हा घाले पाठीकडे आम्हा घाले पाठीकडे आपण कळी काळासी भिडे मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राना तुका म्हणे कृपानिधी तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मधी मोहे धाव घाली पान्हा आड इता नारायणा विठ्ठल 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 टाळी वाजवा विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल
विठाला विठ्ठल 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 कुंडली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम वसुदेव सुतम दैवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे हे नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतासी रंग उचितासी आपलिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी आइये हनुमंत बिराजिये कथा करुमती अनुसार प्रेम सहित गदी धरो पधारिये पवन कुमार जय जय राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ जरजहारी मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ जरजहारी सिया राम सिया राम हे राम सिया राम सिया राम जय जय राम कथा शशि किरण रघुकुल रीति सदा चली आई
विठ्ठल 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 आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोही दाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा. प्राप्त प्रसंगी देवसंतांच्या दरबारामध्ये संत सज्जन तथागत भक्तिमती माता यांच्या चिंतनरूपी सेवेच्या संबंधानं आणि परिहाराच्या निमित्तानं बोलायचं झाल्यास आपल्या या पुण्यपावन परमहंस रामकृष्ण मोहनी बाबा संस्थान आणि या संस्थांच्या वतीनं दरवर्षी रामनवमीचा हा कार्यक्रम रामचंद्र प्रभूचा आणि काहीतरी जन्मोत्सव आपण सर्व संस्थानाने काय तर सादर करतो आहोत. आणि यावर्षीचा रामजन्म रामनवमीचा कार्यक्रम माझ्यासारख्या आणि काय तर अल्पज्ञ माणसाकडे आला हे माझंही परम भाग्य आहे. आणि त्यानिमित्तानं अतिशय गोड अभंग तुम्हा संत मायबापांच्या सेवेसाठी घेतला अभंग तुकोबरायांचा आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. आज रामनवमी आहे आणि वैष्णवाच्या जीवनातलं हे एक पर्व सांगितलं शास्त्रानं. जसं वैष्णव त्याला म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये 29 व्रताचं पालन तो तंतोतंत करतो. 29 व्रत कोणचे तर वैष्णवाच्या जीवनातल्या 12 महिन्याच्या 24 एकादशी असतात आणि 5 पर्व आपल्या शास्त्रानं सांगितले. 24 आणि 5 29, 20 आणि 9 29 म्हणून 29 व्रताचं पालन ज्याच्या जीवनामध्ये तो खरा वैष्णव आहे. मग 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 5 पर्व शास्त्रानं सांगितले त्याच्यामध्ये रामनवमी आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमीन उत्तम शिवरात्र. त्याच्यामध्ये ही रामनवमी आहे. आणि म्हणून जसं आपण हे एकादशीचं पारणं फेडतो तसं एकादशीसारखंच आणि काय तर रामनवमीचं सुद्धा असतं. म्हणून हा रामनवमीचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्तानं अगदी 1 तासाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला आहे. आज रामचंद्र प्रभू अवताराला येणार आहेत मायबापा हो. कधीतरी येणाऱ्यांच्या बाबतीत जर आपण विचार करू गेलो तर येणाऱ्यांच्या बाबतीमध्ये 3 प्रकार पडतात. थोडं लक्ष देऊन ऐका. काहींना यावंच लागतं, काहींना आणावं लागतं आणि काही मात्र स्वतःहून येत असतात. यावंच लागतं त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आहे. माझे ज्ञानोबाराय सांगतात बाबा रे तुम्हा मला जन्माला यावंच लागतं, जीवाला जन्माला यावंच लागतं. कशासाठी? पूर्वजन्माच्या प्रारब्धानुसार सुख दुःख भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावं लागतं. हरी आगा कर्मे जे उरावे जेतीही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहायका. पूर्वजन्माच्या कर्मानुसार सुख आणि दुःख भोगण्यासाठी प्रत्येकाला इहलोकामध्ये जन्माला यावं लागतं. आज तुम्ही आम्ही इथं बसलोत ना, आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही लोक सुखी असतील, काही लोक दुःखी असतील, काही लोक श्रीमंत असतील, काही लोक गरीब असतील. याचं कारण जर काय असेल तर हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आणि प्रारब्धाचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात. प्रारब्ध हे कोणालाही चुकत नाही. आज ज्या रामललाचा आणि काय तर अवतार होणार आहे, जे रामचंद्र प्रभू अवताराला येणार आहे, जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे, पण माझ्या रामचंद्र प्रभूला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलं. प्रारब्ध चुकलं नाही. हरी राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम ताली वाजवा मायबाप, ताली वाजवा. सुनो रे राम कहानी. कहत सुनत आवे हो, कहत सुनत आवे आँखियों में पानी, कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. कहता सुनता आयो हो, कहता सुनता आयो अखियों में पानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहत सुनत आवे हो, कहत सुनत
राम कहाणी, सुनो रे राम कहाणी. जगाच्या बापाला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलं माय बाप हो. ज्या वेळेला उद्या रामचंद्र प्रभू राजसिंहासनावर बसणार आहे, एका रात्रीत सर्व आणि काय तर उलट झालं दादा. जो राम राज्यावर बसणार होता अंगावर राजवस्त्र घातली होती, पण सूर्योदय झाल्याबरोबर अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली आणि जगाच्या बापाला 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. हे रामचंद्र प्रभूचं प्रारब्ध आहे. वस्त्र बदल कर राज की वलकल पहने आज, वस्त्र बदल कर राज की वलकल पहने आज, बनवास है तू मिलन चले, माता के दरबार हो राजा रंग बने, देखो राजा रंग बने. जगाच्या बापानं अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली, वलकल धारण केली. 14 वर्षासाठी जगाचा बाप वनवासात गेलाय. हे रामचंद्र प्रभूचं प्रारब्ध आहे. कालांतरानं भरतजी आणि काय तर मामाच्या घरी गेले होते. परत माघारी आल्याच्या नंतर पाहिलं घरात रामचंद्र प्रभू दिसत नाही, सीतामाई दिसत नाही, माझा लक्ष्मण भैया दिसत नाही. आणि मग विचारलं, आई अगं रामचंद्र प्रभू कुठे आहेत, सीतामाई कुठे, माझा लक्ष्मण भैया कुठे. आणि त्यावेळेला कळालं राजा भरता, अरे तुला हे राजसिंहासन प्राप्त व्हावं याच्यासाठी तुझ्या भावानं 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. हे शब्द कानावर पडल्याबरोबर अंतकरणाला तढा गेला. लात मारली त्या सिंहासनाला. आणि भरतजी सावत्र भाऊ होते रामचंद्र प्रभूचे, पण सावत्र भाऊ आपल्या भावाला परत आणण्यासाठी आणि काय तर धावू लागला. रानावनामध्ये पळत 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 माझा दादा मला कुठे भेटेल, माझे रामचंद्र प्रभू मला कुठे भेटतील या उद्देशानं रानावनामध्ये आणि काय तर भरतजी पळतायत. अरे आणि पाहता पाहता एक दिवस 2 भावंडांचं मिलन झालं, 2 भावांची भेट झाली. रामचंद्र प्रभूनं भरताला पाहिलं आणि भरतानं रामचंद्र प्रभूला पाहिलं. दोघंही धावत सुटले आणि एकमेकाच्या गळ्यात कडकडून मिठी मारली. आणि भरतानं विनंती केली, दादा मी तुम्हाला परत नेण्यासाठी आलोय. रामचंद्र प्रभूनं सांगितलं, राजा आता मी परत येऊ शकत नाही. का? आज मला हे 14 वर्षाचं माझं प्रारब्ध आहे आणि या प्रारब्धाचे भोग भोगून संपल्याच्या नंतर मी 14 वर्षानं परत येईल भरता. आणि त्यावेळेला विठ्ठल 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 आज भरतजी रामचंद्र प्रभूला विनंती करतायत, दादा मी तुम्हाला परत नेण्यासाठी आलो. रामानं सांगितलं मी परत येऊ शकत नाही. हे माझं 14 वर्षाचं प्रारब्ध आहे. प्रारब्धाचे भोग भोगून संपल्याच्या नंतर मी 14 वर्षानंतर परत माघारी येईल. दादा याला प्रारब्ध म्हणता येत नाही. मग आज तुम्हाला जो 14 वर्षाचा वनवास घडतोय याला आई दोषी आहे, याला बाबा दोषी आहे. आई कैकईमुळे तुम्हाला आणि काय तर हा 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. रामचंद्र प्रभूनं भरताचे अश्रू पुसले आणि आपल्या छातीशी धरलं आणि भरताला सांगितलं, वेड्या अरे याला आईही दोषी नाही आणि याला बाबा सुद्धा दोषी नाही. मग हा माझ्या प्रारब्धाचा दोष आहे, भरता प्रारब्धाचा. अरे दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, माय कैकईना दोषी नाही दोषितात, राजधर्म अनेक यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालला रे माझ्या पूर्वसंचिताचा. रामचंद्र प्रभू आपल्या सावत्र भावाला स्वतःचं प्रारब्ध स्वतःचं संचित सांगतात. गड्या खेळ चालला रे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कशासाठी सांगतो? अरे ज्यांची नवमी ज्यांचा जन्म उत्सव आपण आज साजरा करतो त्यांना जर प्रारब्ध भोगावं लागलं तर तुम्ही आम्ही कोण आहे मायबाप हो. प्रारब्धाचे भोग केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले.
उपजले मेले ऐसे कीती उपजले मेले ऐसे कीती केले कर्म झाले त्याची भोगाले बोला केले कर्म झाले त्याची अशी गोड टाळी वाजवाकडे प्रमाण झालं की असे बसले बापा जसे काही धरून आणले केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे किती प्रारब्धाचे भोग प्रत्येकाला भोगावे लागतात प्रारब्ध देवाला चुकलं नाही जिचा बाप मिथिलेचा राजा आहे जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे जिचा पती ब्रह्मांडाचा धनी आहे त्या सीतेला सुद्धा 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं पण अख्ख्या रामायणात कुठंच लिहिलं नाही मेल्याच्या संसारात चव नाही म्हणून अख्खं रामायण वाचा कुठंच उल्लेख नाही की रामचंद्र प्रभूच्या संसारात चव नाही म्हणून का आणि आपल्या संसारात तर कशाचीच कमी नाही सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवर आहे तोंडातून शब्द निघला की संध्याकाळी वस्तू हजर आहे तरी सुद्धा आपण याच्या त्याच्या जवळ जाऊन घरचं बदग सांगितल्याशिवाय राहत नाही रामचंद्र प्रभूच्या चरित्राचं रामचंद्र प्रभूच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणायचंय रामचंद्र प्रभूचं चरित्र रामायणामध्ये एकही पात्र असं नाही की त्याचं आपल्या जीवनामध्ये आणि काय तर आपल्याला उत्तर मिळणार नाही आपल्या जीवनामध्ये आचरण्यासारखं नाही असं एकही पात्र नाही अरे रामासारखा भाऊ नाही रामासारखा बाप नाही रामासारखा राजा नाही रामासारखा पुत्र नाही तुम्ही कुठेही रामचंद्र प्रभूला जोडा रामचंद्र प्रभूचं चरित्र म्हणजे आदर्श घेण्यासारखं आहे जिचा बाप मिथिलेचा राजा आहे जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे त्या सीतेला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं आणि ज्यावेळेला स्वतःची माय सुनैना माता भेटण्यासाठी गेली आणि राजवाड्यात राहणारी ती सीता आज 14 वर्षापासून आणि काहीतरी एका गवताच्या कुटियामध्ये रानावनामध्ये एका गवताच्या झोपडीत पाहताना आणि काहीतरी स्वतःच्या आईनं पाहिलं आणि आईला मात्र राहवलं नाही आईला दुःख झालं सुनैना माता चालत चालत समोर गेल्या आणि सीतामाईच्या गळ्यात कडकडून मिठी मारली आणि विचारलं सीते अगं उभ्या आयुष्यात राजवाड्याच्या बाहेर कधी तू पाय सुद्धा दिला नाही तुझा बाप मिथिलेचा राजा आहे ज्या घरी तुला दिलं तिथं तुझा सासरा अयोध्येचा राजा आहे आणि तुझा पती तुझा मालक तर ब्रह्मांडाचा धनी आहे आणि एवढं सर्व ठीक असताना सुद्धा गेल्या 14 वर्षापासून तू उशाला दगड घेऊन या रानावनामध्ये अनवाणी पायानं फिरते या गवताच्या झोपडीमध्ये तू झोपलीस खरं सांग सीते तुला याचं दुःख वाटत नाही का ग स्वतःच्या आईनं ज्या वेळेला हा प्रश्न विचारला त्यावेळेला सीतामाईनं रडून सांगितलं हसून सांगितलं आई तुला खरंच सांगू का जो आनंद मला तुझ्या त्या राजवाड्यामध्ये कधी उपभोगण्यासाठी मिळाला नाही ना आई तो आनंद मला माझ्या पतिदेवा सोबत या रानावनामध्ये या गवताच्या कुटियामध्ये तो आनंद मला आणि काहीतरी दुगुणित होऊन मिळतोय कारण माझ्या या झोपडीमध्ये तो आनंद असा साठून भरलेला आहे आनंद या झोपडी माझ्या किती आनंदी आनंद या झोपडी माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत ताळी वाजवा आनंदी आनंद या झोपडीत भूमीवरी पडावे ताऱ्याकडे बघावे भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे
सीतामाई सांगते, आई खरं सांगू, जो आनंद उभ्या आयुष्यामध्ये तुझ्या त्या राजवाड्यामध्ये कधी उपभोगण्यासाठी मिळाला नाही, तो आनंद मला माझ्या पतिदेवासोबत या रानावनामध्ये, या गवताच्या कुटियामध्ये उपभोगण्यासाठी मिळतो. खरं सांगू आई, हरी किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. इथला आनंद सांगू आई, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे बघावे. इथं नरम बिछाना झोपण्यासाठी नाही, जमिनीवर झोपावं लागतं आहे. स्लॅबमध्ये जसा फॅन असतो तो पंखावरून फिरतो, खाली आपण झोपलेलो असतो, ते फॅनचं सुख इथं नाही. मग भूमीवरी पडावे ताऱ्याकडे बघावे, नित्य हरिगुण गावे या झोपडीत माझ्या. हे प्रारब्ध भोगावं लागलं. मग प्रारब्धाचे भोग प्रत्येकाला भोगावे लागतात. तुम्ही आम्ही आलो प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी. येणाऱ्यांच्या बाबतीत 3 प्रकार आहेत. काहींना यावंच लागतं, काहींना आणावं लागतं, काही मात्र स्वतःहून येत असतात. येणाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुमचा आमचा नंबर आहे प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी. संत येतात, परमहंस मोहनी बाबासारखे संत इहलोकामध्ये अवताराला येतात, ते समाजाच्या कल्याणासाठी. बुडत हे जन थाप टाका नावडी, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. हा समाज बुडत चाललाय, हा साधू संतांना कधीच सहन होत नाही, म्हणून त्या समाजाच्या उद्धारासाठी संत येतात. चला ठीक आहे, तुम्ही आम्ही येतो प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी, संत येतात समाजाच्या उद्धारासाठी. पण देव नेमका कशासाठी येतो? तर देव येतो धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडी भक्त जना, आपुल्या पाडी भक्त जना, आपुल्या पाडी. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. ऐका गड्या, ऐका बरं. देव हे धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो मायबाप हो. धर्माचं रक्षण म्हणजे आधर्मानं वागणाराचा नायनाट करण्यासाठी, आणि धर्मानं वागणाराला आणि काय तर आपल्या जवळ धरण्यासाठी देव अवताराला येत असतो. भक्त राखे पायापासी दुर्जनासी संहारी. बरं, इहलोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे, तशी प्रत्येकाची आवडसुद्धा वेगवेगळी आहे. संसारिक जीवाची तुमची आमची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे, आणि देवाची आवड वेगळी आहे. 3 मुद्दे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण पाहिलं येतोय कशासाठी? तुम्ही आम्ही आलो प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी, देव आला धर्माचं रक्षण करण्यासाठी, संत आले समाजाच्या कल्याणासाठी. इहलोकामध्ये आल्याच्या नंतर तुमची आमची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे, आणि देवाची आवड वेगळी आहे. तुमची आमची काय आवड आहे? तुम्हा आम्हाला रात्रंदिवस फक्त प्रपंच आवडतो, संसार आवडतो, लेकरं बाळं आवडतात, वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य, हेच आवडतं. एकाचे 2 झाले पाहिजे, 2चे 4 झाले पाहिजे, यल मांडवावर गेला पाहिजे, अख्खाच मांडव खाली आला पाहिजे, हे प्रत्येकाला वाटतं. खावे प्यावे ल्यावे बरे असावे सदैव, आणि हेची करी हाव संसाराची. तुम्हा आम्हाला प्रपंच आवडतो, पण प्रापंचिक लोकांनी कधीतरी संतांचा विचार करा, देवाचा विचार करा. संतांना नेमकं काय आवडतं? संतांना जर विचारलं का हो तुम्हाला काय आवडतं, तर संत सांगतील आम्हाला रात्रंदिवस फक्त देव आवडतो, देव आवडतो आणि देवच आवडतो. का? किती आवडतो बरं संतांना देव? रामकृष्ण परमहंस मोहनी बाबाच्या समोर उभं राहून बाबाला विचारा तुम्हाला कोण आवडतं? बाबा सांगतील अरे बाबा मला रात्रंदिवस फक्त देवच आवडतो. किती आवडतो? तर कानडिया विठोबा, कानडिया विठोबा, कानडिया विठोबा, कानडिया विठोबा.
बहु आवडते जीवापासोनिया बहु आवडते देवापासोनिया बहु आवडते जीवापासोनिया कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया तुकोबराय म्हणतात तो देव आम्हाला किती आवडतो बहु आवडसी जीवापासोनिया तो देव आम्हाला आमच्या स्वतःच्या प्राणापेक्षा सुद्धा जास्त आवडतो ऐका थोडं लक्ष देऊन बोलू नका संत सांगतात तो देव आम्हाला आमच्या स्वतःच्या प्राणापेक्षा स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा जास्त आवडतो पण का हो संतांना देव आवडतो हे खरं आहे पण देवाला संत आवडतात का तर देवाला सुद्धा संत आवडतातच मायबाप हो संतांना देव आवडतो संत रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करतात आणि कधीही संतांना जर विचारलं का रे बाबा त्या देवाचं नामस्मरण करता तो देव तुमच्यासाठी काय करणार आहे त्यावेळेला संत सांगतात बाबा ज्या देवाचं आम्ही रात्रंदिवस नामस्मरण करतो ना तो देव आमच्यासाठी जर आमच्यावर काही संकट आलं तर तो भगवान परमात्मा फक्त आमच्यासाठीच अवताराला येतो अभंगाचं पहिलं चरण आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार साठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्सकुर्मादे 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 सुवर कुर्मादे मत्सकुर्मादे मत्सकुर्मादे सुवर मोहे घाली पाना मोहे घाली दाबी पान मत्सकुर्मानी मत्सकुर्मानी सुकरा मत्सकुर्मा मत्सकुर्मा मत्सकुर्मानी सुकरा घाली पाना मोहे धाग खाली रात्रंदिवस नामस्मरण करतो आणि ते नामस्मरण करतो त्याचा परिणाम ज्या ज्या वेळेला आमच्यावर संकट येतं त्या वेळेला तो भगवान परमात्मा फक्त आमच्यासाठी आणि काय तर अवताराला येतो हे संतांचं वाक्य आहे बरं साधक उभा राहिला संतांना म्हणाला तुकोबरायांना म्हणाला तुकोबराया तुम्ही बोलता हे खरं आहे तुम्ही म्हणता देव फक्त आमच्यासाठी येतोय पण हे तुमचं मला असं वाटतं एकतर्फी प्रेम आहे तुम्हाला वाटतं तुम्ही नामस्मरण करता म्हणून देव फक्त तुमच्यासाठी येतो पण 10 मिनिट अगोदर तर श्यामबाबांनी प्रमाण दिलं की धर्म रक्षावया अवतार घेसी आता सांगितलं धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो आणि तुकोबराय तुम्ही सांगता फक्त आम्हासाठी येतो मग नेमका तुमच्यासाठी येतो का धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो तुकोबराय म्हणतात बाबा अरे तो खरा फक्त आमच्यासाठीच येतो पण इथं आला ना मग धर्माचं रक्षण सुद्धा करून जातो केर कचरा सुद्धा साफ करून जातो दुष्टांना मारून सुद्धा जातो जसं एखादा 18 विश्व दारिद्र्यामध्ये दोघा पती पत्नीचं जोडपं 14 वर्षाच्या नंतर मुलगा झाला 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही 3 वर्ष नाही 14 वर्ष लग्नाला झाले पण लेकरूबाळ होत नाही म्हणून दोघंही पती पत्नी आणि काय तर उदास राहायचे पण पाहता पाहता 14व्या वर्षी दिवस गेले आणि 14 वर्षाच्या नंतर तो सुखाचा क्षण आणि काय तर उपभोगण्यासाठी मिळाला दोघंही पती पत्नी आणि काय तर आनंदामध्ये रममान व्हायचे अरे आता मला माझ्या घरामध्ये मुलगा जन्माला येऊ दे मुलगी जन्माला येऊ दे
मी त्याला चालायचं शिकवेल, मी त्याला बोलायचं शिकवेल, मी त्याला हातामध्ये हात धरून आणि काय तर एक एक अक्षर पाटीवर लिहायचं शिकवेल. आईसुद्धा स्वप्नामध्ये रंगून जायची आणि बापसुद्धा स्वप्नामध्ये रंगून जायचा. पाहता पाहता 9 महिने पूर्ण झाले. 18 दारिद्र्य घरामध्ये होतं, ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये राहत होते आणि पाहता पाहता 9 दिवसच राहिले म्हणून पतीला काळजी वाटू लागली की आपलं हे खेडगाव आहे. पूर्वीचा काळ होता, गावामध्ये डॉक्टर नाही, डॉक्टरपर्यंत जाण्यासाठी गाडीची व्यवस्था नाही. रात्री जर आपल्या पत्नीला त्रास झाला तर काय करावं? सध्याच्या स्थितीत माणूस करता माणूस मिळत नाही, बाई करता बाई मिळत नाही. म्हणून त्यानं आपल्या पत्नीजवळ विचार मांडला, का गं मला असं वाटतं रात्री जर तुला त्रास झाला तर सध्याच्या स्थितीत आपण काय करावं? गावात डॉक्टर नाही, डॉक्टरपर्यंत जाण्यासाठी गाडीची व्यवस्था नाही. मला असं वाटतं चिखली शहर जवळ आहे, तिथं आपले पाहुणे राहतात, आपण 9 दिवस त्या चिखलीमध्ये जाऊन पाहुण्यांच्याकडे राहू आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर परत माघारी येऊ. पण गरिबीची पूर्णपणे जाणीव असलेली ती पत्नी, तिनं सांगितलं मला उगाच आणि काय तर कुणाचे उपकार करून घ्यायचे नाही, कुणाच्या उपकाराची परतफेड होत असेल तर उपकार करून घ्यावे, नाही तर घेऊ नये. ज्यावेळेला मला त्रास होईल त्यावेळेला पाहू. आणि मग त्या माऊलीला पाहता पाहता 9 दिवस निघून गेले आणि तो दिवस उजाडला. सकाळच्या 9 वाजेपासून रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत त्या माऊलीला यातना चालू होत्या आणि रात्रीच्या 9:30 वाजता आणि काय तर 2 बाया बाहेर आल्या आणि सांगितलं, दादा आता आमच्याकडून जमत नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता डॉक्टरपर्यंत जाऊ द्या. पूर्वीचा काळ होता, खेडेगावातली परिस्थिती आहे, गावामध्ये डॉक्टर नाही, डॉक्टरपर्यंत जाण्यासाठी गाडीची व्यवस्था नाही. बैलगाडीमध्ये त्या माऊलीला टाकण्यात आलं आणि तास दीड तासाच्या नंतर आणि काय तर दवाखान्यामध्ये आणलं, ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर सुदैवानं आईही वाचली आणि मुलगासुद्धा वाचला. मुलगा लहानचा मोठा होऊ लागला. 18 दारिद्र्य घरात एक कुडाचं घर आहे. बाप मुलाला मांडीवर घेऊन बसायचा, आईनं स्वयंपाक करायचा. रात्र आणि काय तर आईनं बाळाला मांडीवर घेऊन बसायचं, बापानं झोपायचं, बापानं मुलगा मांडीवर घ्यायचा, आईनं झोपायचं. असा बराच कालावधी निघून गेला आणि कालांतरानं पाहता पाहता तो मुलगा आता मोठा होऊ लागला, शाळा शिकू लागला. बाप आणि काय तर दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी गेला आणि बापाला सर्पदंश झाला, बाप मरण पावला. आणि बाप निघून गेल्याच्या नंतर आता फक्त आई आहे आणि तो मुलगा आहे. आईनं काबाड कष्ट करून, काड्यांची मोळी विकून, याची त्याची मोलमजुरी करून आणि काय तर तो मुलगा लहानचा मोठा केला आणि फार मोठा इंजिनियर झाला आणि अमेरिकेमध्ये सर्व्हिसला लागला. आता अमेरिकेत सर्व्हिसला गेल्याच्या नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली, त्याचं तिकडंच लग्न झालं, तिकडंच तो मोठा झाला, तिकडंच कंपनीमध्ये आणि काय तर लहानचा मोठा म्हणजे श्रीमंत माणूस झाला. घरी गरीब आईची आठवण सुद्धा नाही. ज्या मायनं कधी वाळलेल्या काड्यांची मोळी विकून याच्या शाळेची फी भरली होती त्या आईची आठवण सुद्धा नाही. पाहता पाहता आता ती माय वृद्ध झाली, लटलट हातपाय कापू लागले. आणि मग त्या मायनं आणि काय तर लोकांच्या हातानं गावातून फोन लावून घ्यायचा, कुणाला निरोप पाठवायचा, कोणी शहरामध्ये जात असेल त्याला सांगायचं, अरे माझा दादा आहे ना तिथं, त्याला निरोप द्या. अरे आतापर्यंत आई चांगली होती म्हणावं, पण आता ऐकून काम होत नाही. आता लटलट आईचे हातपाय हलतात रे. एकदा तरी आईला आणि काहीतरी भेटून जा, एकदा तरी आईला पाहून जा. आणि ज्या वेळेला हे शब्द ऐकायचा, पण तो नेहमी फोनवर सांगायचा, आई अगं फार मोठी कंपनी आहे, अख्ख्या कंपनीचा भार माझ्यावर आहे, मी इथला फार मोठा आणि काहीतरी अधिकारी आहे, माझं येणं होत नाही, मला माफ कर. गावातल्या लोकांना ज्याचा फोन आला त्याला सांगायचा की एक काम कर बाबा, फोन पे मारून देतो, पण आईला काही गोळ्या औषधी लागेल तर देऊन टाक, मी यायला आणि काहीतरी रिकामा नाही, बिजी आहे, मी बिजी आहे, बिजीच म्हणायचो तो, केव्हा बिजीच आहे म्हणायचं. आता सगळेच बिजी आहेत, ज्याच्या त्याच्या परीनं ज्याला त्याला काम आहे. पाहता पाहता ती आई एक दिवस मरण पावली आणि मरण पावल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी फोन केला, अरे आतापर्यंत तुझ्या आईनं कितीक वेळेस बोलावलं पण तू आला नाही, एक काम कर, आता आई मरण पावली, आत्ता संध्याकाळच्या गाडी म्हणजे सकाळपासून आता गाडीत बैस आणि इथं संध्याकाळपर्यंत हजर हो. त्यानं सांगितलं, हे बघा मला माफ करा, मी कामात व्यस्त आहे, माझी कंपनी फक्त माझ्याच भरोशावर आहे, त्याच्यामुळे एक काम करा, तुमचे होईल तेवढं बिल मी नंतर देऊन टाकील, पण सावडणं जे काय तो सर्व विधी असेल तो तुमच्या हाताने एकदाचा करून टाका. स्वतःची जन्मदाती माय मेली तरी सुद्धा हा लबाड परत आला नाही. आणि मग पाहता पाहता 1 वर्ष निघून गेलं आणि 1 वर्षाच्या नंतर गावातला त्याचा बालपणचा मित्र होता आणि त्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं. आणि मग मित्रानं फोन केला, अरे तू तुझी आई वारली तरी आला नाही, पण आज माझ्या मुलीचं लग्न आहे आणि तुला यावंच लागेल, जर का तू आला नाही तर तुझा माझा जन्माचा संबंध संपला. ऐकावर लक्ष देऊन मी टाइमपास नाही करायला लागलो. तुझा माझा जन्माचा संबंध सुटला, मी तुझ्याशी आयुष्यात कधी बोलणार नाही. आता मित्र होता बालपणचा, ऐकावंच लागलं. आणि मग अमेरिकेतून आणि काय तर हा मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी आला. किती दिवसानं? 1 वर्षानं. आई जाऊन 1 वर्ष झालं होतं. त्याचं जे जुनं घर होतं, आई ज्या घरामध्ये राहत होती ते सगळं पडीत झालं होतं. आता 1 वर्षामध्ये तिथं सगळ्या येड्या बाबळी उगल्या आणि मग 1 वर्षानं हे घरी आलं. मुलीचं लग्न, त्या मित्राच्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात आला. सगळे गावातले लोक त्याला बोलायला लागले, काय वेडा आहेस रे, ज्या आईनं तुला तर हातावरच्या फोडासारखं जपलं ती आई वारली तरी सुद्धा आला नाही. आणि मग त्याला ते दिवस आठवले, मग ते धाय मोकलून रडायला लागलं. पण आता रडून फायदा नाही. आणि मग पाहता पाहता त्याला वाटलं जाऊ द्या आता आई तर भेटणार नाही, पण मी ज्या घरामध्ये लहानचा मोठा झालो ना ते घरी एकदा माझ्या प्रत्यक्ष डोळ्यानं मी पाहून येतो. म्हणून खेड्या गावातल्या त्या घरी गेलं. आणि घरी गेलं आणि पाहतं गेटमधून आत तर सगळं ते पडीत झालेली जागा, सर्व तिथं गवत उगलेलं, सर्व येड्या बाभळी तयार झालेल्या, अंगण झाडलेलं नाही, सर्व जाळं तयार झालं त्या घरामध्ये. आणि मग त्यानं पाहिलं की आता इथं माझी आई राहत होती, इथं माझा बाप राहत होता, इथं मी खेळत होतो. सगळ्या जुन्या आठवणी त्याच्या ताज्या झाल्या. आणि त्यानं एक काम केलं, एका दिवशी 100 आणि काय तर ते रोजदार सांगितले आणि त्या रोजदारांच्याकडून ते काम करून घेतलं. तो वाडा असा स्वच्छ केला, अगदी टकाटक करून टाकला, सगळे झाडं गिडं सगळं स्वच्छ केलं आणि ऑइल पेंटनं आणि काय तर ते घर आणि काय तर पुन्हा सजवलं. एका दिवसात वाडा चकाट करून टाकला आणि दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आणि काय तर अमेरिकेला निघाला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तो वाडा स्वच्छ करण्यासाठी आला होता का स्वतःच्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी आला होता? एवढं सांगा. ते बाकीचा त्याचा इतिहास जाऊ द्या. लग्नासाठी आला होता, पण आता लग्नासाठी आलाच ना, मग जे जुनं घर आहे आणि त्या घरात जो कचरा साचलाय तो कचरा सुद्धा त्यानं स्वतःच्या हातानं साफ करून तो निघून गेला. आला होता मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी, पण कचरा स्वच्छ करून दिला. तसं संत म्हणतात तो देव येतो आमच्यासाठी, पण इहलोकामध्ये आल्याच्या नंतर हा जो दुर्जनांचा कचरा आहे ना, हा कचरा सुद्धा तो देव आणि काय तर साफ करून जातो. आणि दुर्जनांचा कचरा साफ करणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं, म्हणजे धर्माचं रक्षण करणं. म्हणून संत म्हणतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. आमचा देव कधी कधी आमच्यासाठी मत्स्य होतो, कधी कधी कच्छ होतो, कधी कधी कृष्ण होतो. अगदी 15 मिनिट राहिले, काळजी करू नका. कधी कधी मत्स्य होतो. साधक मंडळी म्हणतात मत्स्य होतो, कच्च होतो, कुर्म होतो. हे बाकीच्या भानगडी सांगितल्यापेक्षा आज रामनवमी, राम कशासाठी झाला एवढं सांगा, म्हणजे आमचं काम झालं बा. राम कशासाठी होतो एवढं सांगा, ते बाकीचं जाऊ द्या. आम्हाला माहिती आहे देवानं अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. देवानं आतापर्यंत अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी देवानं अनंत अवतार भक्तासाठी घेतले, ते माहिती आहे. पण आज मी पुरता आम्हाला राम कशासाठी झाला एवढं सांगा बा. रामचंद्र प्रभू अवताराला आले माय बापा हो. अगदी 2 मिनिटामध्ये रामायणाची कथा 15 मिनिटात रामजन्म करून दाखवतो, लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला आणि काय तर राजा दशरथ उदास बसलेले आहे आणि उदास अवस्थेमध्ये असताना राजाच्या जीवनातली उदासीनता फक्त एकच होती की राजाकडे सर्व आणि काय तर गोष्टी अनुकूल होत्या, ऐश्वर्य संपन्न होता राजा दशरथ. पण जीवनामध्ये अनेक काय तर 3 राण्या असून सुद्धा पुत्र प्राप्ती नव्हती, मुलगा होत नव्हता. आला का राम जन्माला लगेच? अजून राम जन्म व्हायचा राहिला, राम अगोदरच रडायला लागला. काळजी करू नका, लक्ष देऊन ऐका. राजा अतिशय उदास होता आणि उदास अवस्थेत आता सर्व गोष्टी अनुकूल आहेत. राज्य आहे, 1 नाही 2 नाही 3 राण्या आहेत आणि 3 राण्या असताना सुद्धा मला आणि काहीतरी पुत्रप्राप्ती नाही, म्हणून राजा उदास होता. आणि एक दिवसचा प्रसंग, उदास अवस्थेतला राजा गुरुदेव वशिष्ठजीकडे गेला आणि वशिष्ठजीनं पाहिलं राजा उदास आहे. वशिष्ठजी समोर आले आणि राजा गुरुदेव समोर आल्याच्या नंतर आणि काहीतरी ढसाढसा रडू लागला. आणि रडणाऱ्या राजाचे अश्रू गुरुदेवानं पुसले. विचारलं राजा का रडतोस, का दुःखी आहे? सांगितलं गुरुदेवा तुम्हाला माझ्या जीवनातलं दुःख सांगण्याची गरज नाही. अहो सर्व गोष्टी अनुकूल आहेत, मी राजा आहे स्वतः, 1 नाही 2 नाही मला 3 राण्या आहे, सर्व गोष्टी आहेत, पण मला पुत्रप्राप्ती होत नाही. गुरुदेवाजवळ राजा दशरथ रडतो. एक वाक्य लक्ष देऊन ऐका, अख्खं कीर्तन विसरल्या तरी चालेल मायबापा हो, पण जीवनात जर दुःख आलं ना, जीवनात जर दुःख आलं, एक तर देवाजवळ रडा, नाही तर परमहंस मोहनी बाबासारख्या साधूजवळ रडा. याचं कारण सांगतो. आज राजा दशरथ आयऱ्या गैऱ्याजवळ रडत नाही, स्वतःच्या गुरुदेवाजवळ, गुरुदेव वशिष्ठजीजवळ रडतोय. जीवनातलं दुःख गुरुदेवाला सांगतोय. म्हणून आपण सुद्धा प्रापंचिक लोक आहे. आपल्या जीवनामध्ये जर काही थोडंफार दुःख असेल, एक तर ते साधूला सांगा, नाही तर मग ते देवाला सांगा. शेजारणीजवळ ते दुःख सांगू नका. शेजारीन तुमचं दुःख कमी करणार नाही, शेजारीन तुमचं दुःख तुमच्या देखत रडून ऐकेल आणि तुम्ही गेल्याच्या नंतर समाजाला हसून सांगेल. म्हणून आपल्या जीवनातलं दुःख शेजारणीजवळ सांगायचं नाही, आसपास कोणाजवळ सांगायचं नाही. एक तर
देवा संतांजवळ येऊन सांगायचं. नाही तर नसेल संत तुम्हाला भेटतील, बहु अवघड आहे संत भेटी. तर घरातला देव्हारा आपला रिकामा आहे, घराचं दार बंद करा आणि देव्हाऱ्यातल्या देवासमोर आणि काय तर ढसा 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 रडा आणि आपल्या जीवनातलं दुःख त्या देव्हाऱ्यातल्या देवाला सांगा. तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, आज राजा दशरथ गुरुदेवाजवळ ढसा ढसा रडतोय. गुरुदेव वशिष्ठजीने सांगितलं, राजा रडू नको, तुला 1 नाही 2 नाही, तुला 4 मुलं होणार आहेत. आता 12ला आणि काय तर 13 मिनिट कमी आहेत राजा, तू काळजी करू नको. 13 म्हणतात तुला आता 1 नाही 2 नाही 4 लेकरं होणार आहेत, काळजीच करू नको. आणि मग राजा दशरथाला आनंद वाटला, पण त्याच्यासाठी तुला एक करावं लागेल राजा. काय? आपल्याला पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञाद्वारा आणि काय तर जो प्रसाद प्राप्त होईल त्याच्यातून तुला मुलं होतील. पण तो यज्ञ करण्यासाठी एक करावं लागतं. काय गुरुदेवा? त्याच्यासाठी 3 श्वापदं मारावी लागतात. तू आत्ताच्या आत्ता रानामध्ये जा, 3 श्वापदं मारून आण आणि त्या यज्ञासाठी ते आणि काय तर श्वापद लागणार आहेत. राजानं धनुष्य उचलला आणि राजा दशरथ आणि काय तर अरण्यामध्ये गेला. ऐका लक्ष देऊन, अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर दिवसभर आणि काय तर शोधतोय. मला 3 श्वापद मारायची सांगितली, 3 पशुची हत्या करायची सांगितली, पण दिवसभर मात्र राजा दशरथाच्या समोर कोणीच येत नाही. म्हणून अतिशय त्रस्त झालेला राजा आता कोण भेटल, कुणाला मारल्या जाईल, अतिशय लवकर आणि काय तर ते 3 जण मारल्या गेली पाहिजे, 3 श्वापद मारल्या गेली पाहिजे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या बरं. आता ऐन मेन टाईम आहे आणि तुम्ही इकडं तिकडं पाहसाल ना तर तो टाईम निघून जाईल. आणि पुन्हा कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही विचारसाल कोण आणलं तर ते काय सांगितलं त्यानं. कीर्तन कुठं ना अभंग कुठं चालले आपले कीर्तन करायला. आपले लोक बोलताना कमी करत नाही, त्याच्यामुळं आता लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला आणि काय तर 3 श्वापद मारायचे दिवसभर आणि काय तर शोधून सापडले नाही. राजा दशरथाला वाटलं मी जर रात्री या अरण्यामध्ये थांबलो तर नक्की मला ते 3 श्वापद मारल्या जातील. म्हणून सुंदर असं सरोवर बघितलं आणि त्या सरोवराच्या काठावर राजा दशरथ एका दाट पाल्याच्या झाडावर वृक्षावर आणि काय तर बसला. धनुष्य आणि काय तर तो बाणाला जोडलेला आहे. त्या वृक्षावर राजा दशरथ आहे. पाहता पाहता संपूर्ण रात्र गेली. सकाळची वेळ झाली, 4-4:30चा टाईम झाला. योगायोगानं आणि काय तर ज्या अरण्यामध्ये राजा दशरथ, ज्या सरोवराच्या काठावर राजा दशरथ आणि काय तर तो बाण घेऊन बसलेला आहे, त्याच अरण्यामध्ये त्या काळी श्रावण बाळ स्वतःच्या मायबापाची कावड घेऊन काशी यात्रेसाठी निघाला होता. आणि काशी यात्रेला जाणारा श्रावण रात्रभरापासून आईबापाला आणि काय तर तहानेचं दुःख सहन होत नाही. म्हणून सकाळी 4 वाजेपर्यंत मायबापानं तहानेचं दुःख सहन केलं आणि सकाळी 4 वाजता आपल्या बाळाला, आपल्या श्रावणाला सांगितलं, श्रावणा जा राजा, अरे रात्रभरापासून तू आणि काहीतरी अरण्यामध्ये कुठं पाण्याचा शोध घेशील म्हणून तुला पाणी मागितलं नाही बाळा, पण आता सकाळ झाली, पक्ष्यांचा चिवचिवाट माझ्या कानावर पडतोय, आता सकाळ झाली राजा, आता पाण्या वाचून जीव जातो की काय, पाण्या वाचून प्राण जातो की काय अशी अवस्था माझी झाली. एक काम कर, काय करायचंय, आता मात्र आम्हाला पाणी आणून दे. आणि मग त्या अरण्यामध्ये आता पाणी कुठं मिळणार आहे, कुठं मिळणार आहे पाणी, म्हणून राजा दशरथानं आपल्या मायबापाची कावड एका झाडाला टांगली आणि राजा दशरथाने काय तर अरण्यामध्ये पाणी शोधू लागला. योगायोगानं ज्या सरोवराच्या काठावर राजा दशरथ बसलेला आहे त्याच सरोवराच्या काठावर आणि काहीतरी श्रावण बाळ आला आणि ते सरोवरातलं पाणी बघितलं आणि आनंदाला पारावार नाही. कमंडलू त्या पाण्यामध्ये घातला, कमंडलू बुडबुड 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 आवाज आला. तो राजा दशरथाच्या आवाज तो कानावर पडल्याच्या नंतर बाण मारण्यामध्ये तरबेज असलेला तो राजा दशरथ ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेनं तो बाण सोडला. सु 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 करत तो बाण आला आणि राजा त्या श्रावण बाळाच्या आणि काहीतरी छातीमध्ये उरामध्ये तो घुसला. थप्प दिशे आणि काहीतरी श्रावण खाली पडला. आई म्हणून किंकाळी मारली आणि ती किंकाळी ज्या वेळेला राजा दशरथाच्या कानावर पडली अंतकरणाला तढा गेला. अरे मी कोण्या पशुची हत्या केलेली नसून कोण्या तरी माणसाची हत्या माझ्या हातानं घडली. राजा दशरथाने काहीतरी झाडावरून खाली उतरला, धावत 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 आणि काहीतरी श्रावण बाळाच्या जवळ आला आणि जवळ आल्याच्या नंतर पाहिलं तर श्रावण आहे. विचारलं बाळा तू कोण आहेस, सांगितलं दादा मी श्रावण आहे, माझ्या आंधळ्या मायबापाची काशी यात्रेला कावड घेऊन चाललो होतो, माझे मायबाप रात्रभरापासून तहानेनं व्याकुळ आहेत, त्यांच्यासाठी मी पाणी घेऊन चाललो होतो, पण हे पाणी नेण्यासाठी आलो आणि तुम्ही बाण मारला. आता तो बाण माझ्या छातीमध्ये घुसलाय, आता मी जगील का नाही याची गॅरंटी नाही, आता मी मरणार आहे. पण एक करा, आता मी मेलो तरी माझ्या आंधळ्या मायबापाचा सांभाळ करा, त्यांना काशी यात्रा करायची होती, त्यांची यात्रेची इच्छा पूर्ण करा. आता मी निघालोय. श्रावण बाळांना आणि काय तर आता प्राण गमवायचा आहे. त्यावेळेला श्रावण बाळ म्हणतो राजा री शर आला तो धावून आला काळ,
जळला श्रावण आनाया निर्मळ वारी मी आलो या कासारी ही लगबग भरुनी झारी जो परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतुनी बसला मम म्हातारे माय बाप तान्हेले तळू खाली असली बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला बाबा मी आता तीर्थयात्रेला जाणार होतो पण आता मी मरतोय श्रावण बाळे हिमेला ते पाण्याचा कमंडलू राजा दशरथानं घेतला आणि श्रावणाच्या मायबापापर्यंत गेला मायबापापर्यंत गेल्याच्या नंतर श्रावण वारला हे ऐकल्याच्या नंतर मायबापाच्या अंतःकरणाला तडा गेला आणि मायबापांनी सुद्धा स्वतःचा देह ठेवला आणि 12ला 4-5 मिनिट कमी असताना राजा दशरथ तिथून घरी आला 3 श्वापद मारायचे होते पण त्याच्याकडून 3 जणांची हत्या झाली आता घरी आला सर्व घडलेली हकीकत गुरुदेव वशिष्ठजीला सांगितली आणि गुरुदेवानं सांगितलं काळजी करू नको आपल्याला 3 जण मारायचे होते पशु पक्षी मारायचे होते पण तुझ्याकडून माणसं मेले जाऊ दे काही काळजी करू नको लगेच यज्ञाला सुरुवात कर आणि यज्ञाला सुरुवात झाली आणि यज्ञाला सुरुवात केल्याच्या नंतर आता तुम्ही फुलं वाटा ज्या वेळेला आणि काहीतर रामचंद्र प्रभूच्या अवताराचा अभंग होईल आणि पुंडलिक वरद हरी विठ्ठल रामचंद्र प्रभूच्या नावानं जय घोष होईल त्यावेळेला आणि काहीतर आपल्याला ते फुलं फेकायचे पण तोपर्यंत फक्त वाटत राहा आणि वाटत असताना मागून वाटत या पुढून येऊ नका ते मागचे पाहतात हे आमच्यापर्यंत कधी येतं मागून या म्हणजे विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला आणि गुरुदेव वशिष्ठजीने सांगितलं राजा काही हरकत नाही शृंग ऋषीला बोलावण्यात आलं आणि यज्ञाचं आयोजन करण्यात आलं पुत्र कामेष्टी नावाच्या यज्ञाला सुरुवात झाली असा यज्ञ सुरू झाला मायबापा हो आणि त्या यज्ञातून प्रसाद निघाला तो यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर तो प्रसाद निघाला त्यावेळेला गुरुदेव वशिष्ठजीनं तो प्रसाद घेतला आणि चालत चालत राजाच्या हातात दिला सांगितलं राजा हा प्रसाद घे आणि तुझ्या 3ही राण्यांना वाटून दे 3ही राण्यांना वाटून दिल्याच्या नंतर या प्रसादाचा परिणाम तुझ्या राण्या गर्भधारणा होईल आणि तुला पुत्र प्राप्ती होईल म्हणून राजानं तो प्रसाद घेतला आणि आनंदाच्या भरात राजा धावत धावत आला आणि पहिल्यांदा राजा दशरथानं तो प्रसादाचे 3 भाग केले 3 राण्या होत्या त्याच्यातला एक भाग पहिल्यांदा राजा दशरथानं कौशल्यामाईच्या हातावर दिला 3 राण्या होत्या पहिल्यांदा कौशल्याच्या हातात दिला म्हणून कैकई रागावली का कौशल्याची यांची जवळची आहे का यांचं प्रेम सगळं कौशल्यवरच आहे आणि मी कोण आहे माझ्यावर का प्रेम करत नाही पहिला प्रसाद मला का दिला नाही रागावली आता यानं कौशल्याच्या हातावर टेकवला सुमित्रेच्या हातावर आणि त्या कैकईच्या हातावर तो प्रसाद दिला 3 राण्यांना प्रसाद दिला या दोघींनी प्रसाद खाणार पण हिला राग आला होता हातावरचा प्रसाद अशी राग त्या प्रसादाकडे पाहत होती कैकईन तेवढ्यात आकाश मार्गाने एक घार चालली होती त्या घारीनं पाहला तो पिंड आणि घारीने आकाश मार्गे आली कैकईच्या हातावरचा तो प्रसाद घेऊन आकाशात निघून गेली पिंड घारीने झडपिला अंजनीने तो ऋष्मुख पर्वतावर अंजनी माता तपश्चर्या करते त्या घारीनं तो पिंड काढून नेला आणि त्या पर्वतावर ऋष्मुख पर्वतावरची जी अंजनी माता होती तपस्या करणारी तिच्या हातामध्ये तो पिंड नेऊन टाकला त्याचा परिणाम असा झाला त्या पिंडामुळं पिंड घारीने झडपिला अंजनीने तो शिविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी हनुमंतरांचा अवतार सुद्धा आता आज आपण रामजन्म साजरा करतो आणखी 8 दिवसांना आपल्याला हनुमंताचा जन्म सुद्धा साजरा करायचा आहे राम जन्माचं कीर्तन इथं आहे आणि हनुमान जन्माचं कीर्तन रोकडा हनुमान मंदिराला आहे माझं सकाळी 6 वाजता 5 वाजता अतिशय गोड आता हनुमंतराय सुद्धा आले बोलिए पवन सुत हनुमान उमापती महादेव पवन सुत हनुमान हनुमंतराय आले तो प्रसाद आता कैकईच्या हातावरचा नेल्यामुळे या 2 राण्यांनी आपल्यातला अर्धा प्रसाद कैकई मातेला दिला तुम्हाला सर्व चरित्र पाठ आहे 2 राण्यांनी आणि काय तर अर्धा प्रसाद दिल्यामुळं एक भाग आणि काय तर कौशल्याच्या हातात आहे दुसरा भाग सुमित्रेच्या हातात आहे आणि दोघींनी अर्धा प्रसाद आणि काय तर कैकईला दिल्यामुळं कैकईच्या हातावर आणि काय तर आता 2 भाग झाले म्हणून कौशल्यामाईच्या पोटी रामचंद्र प्रभू एकटा आहे
चला, सुमित्रेच्या पोटी एकटा लक्ष्मण आहे आणि कैकई मातेच्या पोटी 2 मुलं आहेत, एक भरत आणि एक शत्रुघ्न. विठ्ठल 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 आणि ज्या वेळेला तिन्ही राण्यांना आणि काहीतरी गर्भधारणा झाली आणि गुरुदेवानं सांगितलं, जा राजा, तुझ्या तिन्ही राण्या आणि काहीतरी आता गर्भवती अवस्थेत आहे, जा त्यांना डोहाळे विचार. ज्या वेळेला डोहाळे विचारायचे, राजा धावत धावत आनंदाच्या भरात आला. आता पहिल्यांदा कैकईच्या हातात, त्या कौशल्याच्या हातावर प्रसाद दिला म्हणून कैकई रागावली होती ना. मग त्याला वाटलं आता परत मी जर कौशल्याकडे गेलो तर पुन्हा कैकईला राग येईल, म्हणून आता डोहाळे विचारण्यासाठी पहिल्यांदा कैकईच्या महालात गेलं ते. आणि कैकईच्या महालात गेल्याच्या नंतर कैकईला विचारलं, होती जी डोहाळी तुझी मनासी, सांग मजपासी, सांग तुला काय डोहाळे होत आहेत. त्यावेळेला आणि काय तर कैकई ती विचित्रच काम होतं. कैकईनं सांगितलं, एक करा, मला आणि काय तर ज्येष्ठाला आणि काय तर वनवासात पाठवावं आणि लहान्याच्या हातात राज्य द्यावं, असे तिचे डोहाळे होते. आणि गर्भामध्ये लेकरू असताना जे आईच्या मनात विचार चालू असतात त्याचे संस्कार त्या गर्भातल्या लेकरावर होत असतात. म्हणून तर पूर्वीचे लोक सांगतात, जसं छत्रपती शिवाजी महाराज ज्या जिजामातेच्या पोटी जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना आई जिजामातेनं थोर आणि काय तर देवाच्या कथा, शास्त्र, पुराण याचा अभ्यास केला होता. आता बऱ्याच मावल्या आणि काय तर गर्भधारणा असताना भागवत ऐकणार नाही, रामायण ऐकणार नाही, कधी हरिपाठ घेणार नाही. बस ते रिमोट असतं, घरात माऊली बसलेली असते, रिमोटले दम नाही, टी व्ही पाहायचं काम नाही. आता मला सांगा, जी माऊली रात्रंदिवस जर टी व्हीच पाहत बसली गर्भधारणा झालेली असताना, तर तिच्या पोटी राम कसा येईल, तिच्या पोटी लक्ष्मण कसा येईल, तिच्या पोटी कृष्ण कसा येईल. तिच्या पोटी टी व्ही रात्रंदिवस पाहिल्यामुळे तिच्या पोटी एक तर अमिताभ बच्चन येईल, नाही तर मग धर्मेंद्र येईल, नाही तर गोविंदा येईल. त्याच्यामुळं काळजी करू नका. गर्भधारणा झालेली असताना त्या आईनं आणि काहीतरी कुठंतरी शास्त्राचा पाठ केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आज तिन्ही राण्यांना गर्भधारणा झाली आणि ज्या वेळेला आणि काहीतरी सुमित्रा मातेला विचारलं, तुझे डोहाळे सांग, तिनं सांगितलं, ज्येष्ठाची ती ज्येष्ठ सेवा ते मज द्यावे नरदेवा, मला आणि काहीतरी मोठ्याची सेवा घडली पाहिजे. म्हणून सुमित्रा मातेचा जो लक्ष्मण आहे आयुष्यभर रामचंद्र प्रभूच्या सेवेत राहिला. आणि तिसऱ्यांदा विचारलं कौशल्यामाईची अवस्था पाहिली तर कौशल्यामाई भानावर नाही का. अरे जिच्या उदरामध्ये जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक जिच्या उदरामध्ये, ती भानावर राहील कशी. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. म्हणून तिची अवस्था देह भानावर नाही. आणि गुरुदेव वशिष्ठजीनं पाहिलं, राजा घाबरला. राजा डोहाळे विचारण्यासाठी गेला होता, पण ती बडबड करायला लागली, भानावर नाही. तिनं सांगितलं, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. हे शब्द ऐकले राजा घाबरला आणि धावत धावत गुरुदेव वशिष्ठजीकडे आला. गुरुदेवा, अहो कैकई भानावर नाही, कौशल्या भानावर नाही, बडबड बडबड करते, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. काय म्हणते काही कळत नाही, बहुतेक तिला वेळ लागलं काही, काय कोणाठा. गुरुदेव वशिष्ठजी गेले आणि गुरुदेवानं पाहिलं तर कौशल्यामाई राम रूप झालेली आहे. आणि गुरुदेव वशिष्ठजीने सांगितलं, काळजी करू नको राजा, जगाचा बाप भगवान परमात्मा अगदी तुझ्या पोटी आता अवताराला येणार आहे. म्हणून रामचंद्र प्रभू आणि कायत्र अवताराला आले गड्या. हरी उत्तम हा चैत्र मास, महाचैत्र मास, ऋतू वसंताचा दिस, 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 वसंताचा शुक्ल पक्षी उभे सुरवरते, उभे सुरवरते, माझे नासी दिन कर, नासी दिन कर, भरी होय भरी होय फला भरी होय स्थिर, फला भरी होय स्थिर, फल भरी होय स्थिर, फल भरी होय स्थिर. धन्य मी जाते भुवनी, माझे ओझे चक्रपाणी, माझे ओझे चक्रपाणी.
प्रभू आणि काहीतरी अवताराला आले अयोध्येमध्ये आणि काहीतरी आनंदाला पारावार नाही मायबाप हो हा आनंदाला पारावार नाही कुणाला किती आनंद सांगावा अशी अवस्था झाली. किती आनंदी किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला हरी बोल. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. रामचंद्र प्रभू अवताराला आल्याच्या नंतर अख्खी अयोध्या आनंदमय वातावरण आणि काहीतरी अयोध्येमध्ये झालं वाद्य वाजायला लागली आणि वाद्य वाजत असताना सर्व अयोध्येमध्ये चर्चेला सुरुवात झाली मायबाप हो का ग कशाची वाद्य वाजतात वाजते बाई कशाच्या नवबदा वाजते बाई कशाच्या नवबदा वाजते बाई कशाच्या नवबदा वाजते बाई कशाच्या नवबदा झाला पुत्र झाला दशरथा वाजते बाई कशाच्या नवबदा वाजती बाई कशाचा नवबदा वाजती बाई कशाचा नवबदा वाजते बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा वाजते बाई कशाच्या नव अगदी आनंदमय वातावरण झालं एक नाही दोन नाही चार मुलं आणि काय तर राजा दशरथाला झाले रामचंद्र प्रभू अवताराला आले अवताराला आल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात बाबा तो देव अवताराला आला ना तो फक्त आमच्यासाठी आला आता वेळेस अनेक खेप आला पण आमच्यासाठीच येतो कोणचा देव आहे तो विठोबा रखुमाई जय 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 रखुमाई परमात्मा ज्या वेळेला अवताराला येतो फक्त आमच्यासाठी तो देव अवताराला येतो अवताराला आल्याच्या नंतर तो कुठेही पाहताना दिसत नाही पण भक्तावर जर संकट आलं तो उडी घातल्याशिवाय राहत नाही अगोदर तो दिसणार नाही कुणालाही दिसणार नाही पण भक्तावर संकट आलं ना भक्तानं आवाज दिल्याबरोबर भगवान परमात्मा अवताराला येतो नाही तर तुम्ही ते हिरण्यकश्यपूचं उदाहरण पहा भक्त प्रल्हाद भगवंताचं नामस्मरण करत असताना हिरण्यकश्यपूचं ब्रीद होतं नाव घेऊन येते देवाचे आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे माझ्या राज्यामध्ये कोणीही देवाचं नाव घेऊ नये मीच या राज्याचा देव आहे असं हिरण्यकश्यपूला वाटायचं मग भक्त प्रल्हादच त्याच्या पोटी जन्माला आला नामस्मरण करायला लागला श्रीमन्नारायण नारायण 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 आणि नामस्मरण करत असताना हिरण्यकश्यपूला वाटला अरे इथं तर माळूच्या खालीच पाखरं खायला लागले आपण समाजाला धाकात ठेवतो आणि आपल्याच पोटी आलेलं हे लेकरू नामस्मरण करतो म्हणून त्याला आणि काहीतरी अनेक प्रकारची शिक्षा केली त्याला आणि काहीतरी हत्तीच्या पायाखाली काय दिलं असेल उकळत्या तेलात काय टाकलं असेल वरून आणि काहीतरी डोंगरावून झोकून काय दिलं असेल अनेक त्रास आणि काहीतरी भक्त प्रल्हादाला दिला आणि शेवटी भक्त प्रल्हाद ऐकायला तयार नाही स्वतःच्या बहिणीला बोलावलं होलिका नावाची बहीण आली त्याला होळीत घेऊन बसली स्वतः जळून भस्म झाली पण भक्त प्रल्हादाला काही झालं नाही मग शेवटी त्रस्त झालेला तो आणि काहीतरी हिरण्यकश्यपू क्रोधायमान झाला आणि भक्त प्रल्हादाच्या समोर आला आणि त्याला विचारलं का रे ज्या नारायणाचं नामस्मरण करतो कुठे आहे तो देव त्यानं सांगितलं बाबा देव कुठं नाही विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला असा मोठा खांब होता तिथं या खांबात सुद्धा देव आहे का म्हणे म्हणे नक्की आणि मग दुर्जनानं त्या खांबावर लात मारली खांबावर लात मारिता दुर्जने खांबा हरी लात मारिता दुर्जनी स्तंभी नारायण
स्तंभी नारायण स्तंभी नारायण प्रगटला मुला थांबावारी खांबावरी लात मारली दुर्जनी स्तंभी नारायण प्रगटला. आणि तो दिसत नाही, पण भक्त प्रल्हादांना आवाज दिल्याबरोबर खांबातून हाके सरसी उडी आणि घालून या स्तंभ पोडी. आयसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. भगवान परमात्मा भक्त राखे पायापासी दुर्जनाशी संहारी. भगवान परमात्म्यानं आम्हा घाले पाठीकडे आणि आपण कळी काळाशी भिडे. अर्जुनानं सांगितलं तो आमचा देव आहे ना, तो आमच्यासाठी आला आणि काय केलं, आम्हाला त्यानं पाठीमागं धरलं आणि तो स्वतः मधात उभा राहिला आमचं रक्षण करण्यासाठी. आम्हा घाले पाठीकडे आपण कळी काळाशी. 18 दिवस कौरव पांडवांचं युद्ध झालं, पण देव मधात होता. अर्जुनाचं रक्षण केलं. दररोजचा नियम होता, अर्जुन रथासाठी बसायचं की रथ सज्ज करायचा. अर्जुनाला उजवी मांडी द्यायची आणि उजव्या मांडीवर पाय देऊन अर्जुनानं रथात चढायचं. आणि युद्ध संपलं की संध्याकाळी घरी आल्यावर सुद्धा आणि काय तर खाली उतरायचं, तर देवाच्या मांडीवर बुटात सगट पाय देऊनच उतरायचं. 18 दिवस युद्ध संपलं ना 18व्या दिवशी ज्या वेळेला रथ घरी आला आणि देवानं सांगितलं अर्जुना उतर खाली. आता अर्जुनानं सांगितलं तुम्ही उतरान देवा, मी मालक आहे, तुम्ही गाडी चालक आहे. अरे बाबा तू का आता उतर खाली, डोकं लावू नको, टाइम शिल्लक झाला, 12 वाजता थांबायला पाहिजे होतं. उतर खाली. अर्जुनानं सांगितलं देवा तुम्ही उतरा. शेवटी देवानं अक्षरशः ढकलून दिला अर्जुनाला. आणि ढकलून दिल्याच्या नंतर देवानं स्वतः रथातून उडी मारल्याबरोबर अख्खा रथ पेटला. आणि मग रथ पेटल्याच्या नंतर तो धाड 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 पेटलेला रथ अर्जुनानं पाहिला आणि लटलट लटलट कापायला लागला. अर्जुनाला विचारलं देवानं का रे का कापतोय, आता का थरकाप होतोय देवा. अरे आज जर तुझ्या नंतर उतरण्याच्या भानगडीत पडलो असतो तर साबडणन माती इथंच झाली असती देवा. बरं झालं तू अगोदर मला ढकलून दिलं. अर्जुना का रे देवा, पण असं 18 दिवस युद्ध झालं, असं कधीच झालं नाही, आज असं का घडलं. अर्जुनानं देवानं सांगितलं वेड्या अर्जुना, अरे समोरच्या पार्टीला म्हणजे काय मुरमुऱ्याचं पोतं समजतोस. अरे एक लान सरे कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य रथी अतिरथी महारथी त्यांनी ठरवलं असतं तर पहिल्याच दिवशी तुझी चटणी करून टाकली असती. पण एक लक्षात ठेव, तू 18 दिवस युद्धामध्ये जिंकला, याचं कारण फक्त मी तुझ्या पुढे उभं राहिलो आणि तुला माझ्या पाठीमागं घातलं. म्हणून आपण आणि काय तर आम्हा घाले पाठीकडे आणि आपण कळी काळाशी भिडे. तो देव तुम्हा मला आणि काय तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया योगक्षम त्याचा जाणे जड भारी आणि वाट दावे करी धरून या. तो भगवान परमात्मा त्याचं अखंड जर नामस्मरण केलं तो आपल्या मागं पुढं उभं राहून आपला आणि काय तर सांभाळ करतोय. म्हणून आजची ही सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आली ते आमचे आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र श्यामबाबा डाकोरकर यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. अतिशय गोड कार्यक्रम, अतिशय गोड कार्यक्रमाचं आयोजन. खरं सांगू इथं हजाराची गर्दी जरी नसली तरी 25 का होईना पण दर्दी आहेत मायबापा हो. आणि त्या दर्दी लोकांची गरज असते. हजारोची गर्दी कामाची नाही. अंतकरणापासून कीर्तन श्रवण करणारी मंडळी आहे. हे छोटे छोटे लेकरं ज्यांनी घडवले ते आपले श्यामबाबा आहे. अतिशय गोड आणि काहीतरी हे अरे कोणत्या जन्मातली पुण्याई असेल या लेकरांच्या मायबापाची की स्वतःच्या काळजाचे तुकडे त्यांनी आणि काहीतरी मौनी बाबाच्या स्वाधीन केले. स्वतःचा एकुलता एक छोटासा मुलगा परिवारातून आणि काहीतरी बाजूला संस्थेत काढून द्यायला फार मोठं काळीज लागतं. नाही तर कधीतरी स्वतःचा मुलगा 2 दिवस जरी गावाला गेला ना तर घरी माय जेवत नाही. माय पिंट्या गावाला गेला व भाकर गोड लागत नाही. तो 2 दिवस गावाला गेला तर तुले भाकर गोड लागत नाही. या लेकरांच्या मायबापांनी मौनी महाराजाच्या स्वाधीन लेकरं केले. आणि खरं सांगू आज त्यांनी जीवनामध्ये आणि काय तर तो मोह ती माया त्यागली. त्याचा परिणाम हे लेकर जीवनामध्ये असे बनणार आहे. हे आपल्या परिसराचं वैभव राहणार आहे. आणि उद्या चालून या परिसराचं वैभव हे मुलं महाराष्ट्रभर फिरत असताना
फक्त कोणत्या संस्थेचा विद्यार्थी असं म्हटलं की मौनी महाराज संस्थांचं नाव महाराष्ट्रभरी हे लेकरं कान्या कोपऱ्यात घेऊन जाणार आहेत आणि श्यामदादाचं नाव सुद्धा घेऊन जाणार आहे. म्हणून गोड लेकर आहे मायबाप हो. बोलण्याच्या ओघाओघामध्ये सगळीच मायबाप मंडळी कीर्तनाला आहे, पण वेळ कमी होता त्याच्यामुळं कोणाचं वर्णन केलं नाही, कोणाचं नाव घेऊ शकलो नाही, कारण वेळ कमी होता आणि वेळेअभावी फक्त मला अभंगाचं चिंतन तुमच्यासमोर ठेवायचं होतं. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तुम्हा संत मायबापांच्या चरणी अर्पण करण्याच्या अगोदर सर्व मंडळीला धन्यवाद. दादा मंडळी इकडं त्यांना सुद्धा धन्यवाद, बाबांना सुद्धा धन्यवाद. गोपाल दादा आमचा गोड वाजवतो त्यालाही धन्यवाद. एकदम मोठ्या प्रेमानं आणि काहीतर आता ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करायचंय आणि आपल्याला थांबायचंय मायबाप हो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ओम मौनी बाबा नमो नमः. जय मौनी जय मौनी बाबा नमो नमः. गुरु मौनी बाबा मौनी बाबा नमो नमः. जय मौनी बाबा नमो नमः. गुरु मौनी बाबा नमो नमः. जय मौनी बाबा नमो श्री राम जय राम जय जय राम. 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 सगळ्यांनी टाळी वाजवा, असे मस्त वर हात करा सगळ्यांनी. वा श्री राम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम. श्री राम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम. श्री राम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम. श्री राम जय राम जय जय 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 पुंडलिका वरद हरी विठ्ठल भगवान रामकृष्ण मौनी बाबा की जय. रामचंद्र भगवान की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल.